देवहूती मातेने भक्तीविषयी प्रश्न विचारले की भक्ती करायचं म्हणजे एवढं ध्यान केलं म्हणजे झालं का, की अजून काही करावं लागतं, ते ती विचारते आहे. कारण भगवंताचं ध्यान करणं ही एक गोष्ट आहे आणि भगवंताची भक्ती करणं, भगवंतावर प्रेम करणं ही दुसरी गोष्ट असते. म्हणून भक्तीविषयी कपिलजी म्हणतात की आपले ज्ञानेंद्रिय आणि आपले कर्मेंद्रिय वासनांनी प्रवृत्त होऊन विषयी न होता धर्माने भक्तिशास्त्राप्रमाणे काम करण्यासाठी प्रवृत्त करावे. भक्तीचं तत्वज्ञान त्यांनी सांगायला सुरुवात केली. काय तत्वज्ञान आहे तर आपण ज्या इंद्रियांनी काम करतो ते पंच ज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय, त्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियांनी अशा पद्धतीने काम करावं की माणसाच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारची वासना, विषय उपभोगाची वासना येणार नाही. मग कसं काम करावं तर हे सगळं जे काम मी माझ्या शरीराने करतो आहे, इंद्रियांनी करतो आहे, ते मी माझ्यासाठी करत नाही. मी स्वतः ते स्वतःहून करत नाही. भगवंत माझ्याकडून ते काम करून घेतात. ज्या वेळेला भगवंत ते काम करतात असं आपण मानतो त्यावेळेला तिथे वासना येत नाही, विषय उपभोगाची इच्छा येत नाही. म्हणजे भगवंताचं स्मरण करून केलेलं काम हे भक्ती रूपामध्ये येतं. असं केल्याने मनामध्ये सत्वता येते, तेव्हा एकाग्रता येते आणि त्यातूनच निष्काम भक्ती घडते. मनात निष्कामता आली की ते मन शांत होतं, भगवंताची प्रीती हृदयामध्ये उदय पावते आणि तीच प्रीती माणसाच्या अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय कोशांच्या बंधनांना जाळून टाकते. की अशा पद्धतीने भगवंताचं ध्यान करत गेलं, स्मरण करत गेलं, प्रत्येक कामागणिक भगवंताला आठवत गेलं तर हळूहळू भगवंताच्या ठिकाणी आपलं मन स्थिर व्हायला लागतं. मन त्याच्याकडे आकर्षित होतं, मनामध्ये त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं आणि त्याच्याविषयी प्रेम निर्माण झालं की मग जी बंधनं आहेत पंचकोशांची ती सगळी बंधनं गळून जातात. कोशांच्या नाहीशा होण्याने जीव आपल्या जीवत्वापासून विनिर्मुक्त होऊन परमात्म्याशी एकरूप होतो आणि मग या पंचकोशांचं बंधन नाहीसं झालं की तो जीव परमात्म्याशी एकरूप होतो.